जय श्री कृष्ण बालमित्रांनो. आपण मागच्या भागात बघितलं की बाणासुराला शिवशंकराचा भक्त असल्यामुळे शिवशंकराने कृष्णाला पण सांगितलं की हा माझा भक्त आहे, आणि कृष्णाने पण सांगितलं की हा भक्त प्रल्हादाच्या वंशातला आहे, म्हणून मी पण याला मारणार नाही, फक्त त्याचा अहंकार दूर करण्यासाठी मी त्याचे हात कमी केले. तर आज आपली गोष्ट आहे 65वी, आणि गोष्टीचं नाव आहे श्री बलराम रामाची वज्रयात्रा. बलराम आपले माता पिता नंद महाराज आणि यशोदा माता यांना भेटण्यासाठी फारच उत्सुक होते, म्हणून ते कुठे आले? वृंदावनात. वृंदावनात आल्यानंतर त्यांनी आपल्या आई वडिलांना साष्टांग दंडवत घातला. त्यांनी बलरामाला आशीर्वाद दिले. त्यांनी त्यांना जगदीश्वर अर्थात सर्वांचे प्रतिपालक, जगताचे स्वामी असे म्हणून संबोधित केले. या ठिकाणी बलरामांना जगदीश्वर असे म्हणण्याचे कारण असे की श्रीकृष्ण आणि बलराम हे सर्व प्राणी मात्रांचे पालन पोषण करणारे असून सुद्धा नंद महाराज आणि यशोदा माता त्यांना त्यांच्या अनुपस्थिती कारणे अशा दुःखद अवस्थेत पडावे लागले होते, असे वाटून त्यांनी बलरामाला छातीशी धरले. म्हणजे बघा, खूप दिवसांनी जर मुलगा भेटत असला तर आईला केवढा आनंद होतो, असा आनंद या यशोदा मातेला झाला होता. आणि मग ते तिथे खूप दिवस राहिले, सगळ्या गोपींना भेटले, त्यांच्या बालमित्रांना भेटले. ते सगळे मोठे होऊन गेले होते आणि तरी पण ते सगळे प्रेमाने त्यांना भेटले. जेव्हा गोपी आल्या तेव्हा भगवान बलरामाने त्यांच्यावर पूर्णपणे नजर टाकली. दीर्घ काळापासून श्रीकृष्ण बलरामाच्या विरहाने व्यतीत झालेल्या गोपींनी अत्यानंदाने दोघा भावांच्या खुशालीविषयी चौकशी करण्यात सुरुवात केली. आणि मग एक दुसरी गोपी वृंदावनातील अनुपस्थितीबद्दल नाराजी प्रदर्शित करीत म्हणू लागली, प्रिय बलराम, आम्ही तर खेड्यातील मुली होतो. दुसरी गोपी बोलू लागली, प्रिय सखीनो, श्रीकृष्णाजवळ मोठे शब्दचातुर्य आहे, त्या कलेत त्याचा हात कोणीही धरू शकत नाही. हे ऐकून दुसरी गोपी म्हणाली की सखीनो, कृष्णाविषयी बोलण्यात काय अर्थ आहे? तुम्हाला अगदी बोलून वेळ घालविण्यातच जर रस असेल तर त्याचा विषय सोडून आपण दुसऱ्या विषयावर बोलूया. जर कठोर श्रीकृष्ण आमच्या विना आपला वेळ घालवू शकतात, मग आम्ही श्रीकृष्णाशिवाय आपला वेळ का घालवू शकत नाही? आणि तिसरी गोपी म्हणाली, त्यांच्या श्रीकृष्णाविषयीच्या भावना अधिकाधिक तीव्र होत गेल्या तेव्हा त्या श्रीकृष्णाचे हास्य, श्रीकृष्णाचे प्रेममय शब्द, श्रीकृष्णाचे मोहक रूप, श्रीकृष्णाची लक्षणे, भावनांच्या तीव्रतेमुळे त्यांना असे वाटू लागले की स्वतः श्रीकृष्ण समोर उपस्थित असून नृत्य करीत आहे. जेवढ्या गोपी एकजीव होऊन गेल्या होत्या कृष्णामध्ये, बलराम अर्थातच गोपींची भावपूर्ण अवस्था समजत होते. आणि मग ते म्हणाले की चैत्र आणि वैशाख हे 2 अखंड महिने राहिले. त्या काळात ते गोपी समवेत राहिले आणि त्यांनी तिथे यमुने नदी जलविहार पण केला. गोपींसोबत रासलीला खेळली, जलविहार केला. आणि मग त्यांनी कन्यावारुणी वृक्षाच्या कोटरातून झरणाऱ्या द्रवरूप मधूच्या रूपात खाली पाठविली. या मधूमुळे संपूर्ण वन सुगंधित झाले आणि त्या द्रवरूप मधूच्या वारुणीच्या मधुर सुगंधाने बलरामांना मुग्ध करून टाकले. श्री बलरामांनी सर्व गोपी वारुणीच्या स्वादाने फारच आकृष्ट झाल्या. अशा आनंदात असताना भगवान बलरामांना गोपींबरोबर यमुनेमध्ये जलक्रीडा करायची होती, म्हणून त्यांनी यमुनेला आदेश दिला की तू आमच्याकडे ये म्हणून. पण यमुनेला आपल्या जवळ यायला सांगितले, परंतु त्यांना मदोमंत समजून यमुनेने त्यांच्या आज्ञेकडे दुर्लक्ष केले. यमुना आपल्या आज्ञेचे उल्लंघन करीत असल्याचे पाहून बलराम खूपच अप्रसन्न झाले. त्यामुळे तात्काळ आपल्या नागराने नदीजवळील प्रवेश त्यांना उकरून टाकायचा होता. बलराम भगवंताची 2 अस्त्रे होती. एक होती त्यांची गदा, शस्त्र, आणि दुसरं होतं नागर, जे शेतीमध्ये काम करताना नागरतात ते. नागर गदा आवश्यकता.
असेल तेव्हा ते त्याचा वापर करतात. त्याचा आता बलपूर्वक यमुना आणावयाची होती म्हणून त्यांनी आपला नागर उचलला. त्यांना यमुनेला शिक्षा करायची होती कारण त्यांच्या आज्ञेवरून ती आली नव्हती. ते यमुनेला संबोधून म्हणाले, "नीच सरिते, तू माझ्या हुकमाची पर्वा करीत नाहीस. मी आता तुला धडा शिकविणार. तू स्वेच्छेने माझ्याकडे आली नाहीस. आता माझ्या नागराच्या मदतीने मी तुला येणे भाग पाडीन आणि विखुरलेल्या शेकडो प्रवाहात तुला विभागून टाकीन." असा दाग दाखविल्यामुळे यमुना बलराम रामाच्या सामर्थ्याने भयभीत झाली. खूप घाबरून गेली. तिने स्वतः पुढे येऊन त्यांच्या चरणकमळावर लोळण घेतली आणि ती त्यांची स्तुती करू लागली. प्रिय प्रभू, आपण महाशक्तिशाली पुरुष असून सर्वांसाठी आनंदवर्धन करणारे आहात. दुर्दैवाने मला तुमच्या महात्म्याचा आणि श्रेष्ठ पदाचा विसर पडला. पण आता मी शुद्धीवर आले आहे. आता मला आठवते की आपण आपला शेष या अंश रूपाने सर्व लोक सहजपणे आपल्या मस्तकावर धारण करता. आपण अखिल विश्वाचे पालन करते आहात. प्रिय भगवन, आपण षोडैश्वर्य पूर्ण आहात. आपण सर्व शक्तिमान आहात. हे विसरल्यामुळे मी चुकीने आपल्या आज्ञेचे उल्लंघन करून मोठी अपराधी झाले आहे. परंतु प्रभो, मी आपली शरणागत आहे. हे कृपया समजून घ्या. आपण भक्तवत्सल आहात. आपल्या भक्तावर आपण फार प्रेम करता. म्हणून कृपा करून माझ्या दृष्टतेबद्दल आणि चुकांबद्दल क्षमा करून आपल्या सहेतुक दयेने आपण मला मुक्त करावे. यमुनेने अशी नम्रता दाखवल्यावर यमुनेला क्षमा केली गेली. मग यमुना जवळ आल्यावर हत्ती ज्याप्रमाणे अनेक हत्तींनी सोबत क्रीडा करतो त्याप्रमाणे भगवान बलरामाने गोपी समवेत जलविहाराचा आनंद लुटला आणि त्यांनी अनेक लहान लहान शाखा झालेल्या आहेत. अशी आजही भगवान बलरामाच्या सर्व शक्तिमानतेचे महात्मा सांगत आहे. बलराम श्रीकृष्ण भगवान बलराम आणि गोपींनी 2 महिने प्रत्येक रात्री एकत्र येऊन दिव्य क्रीडांचा आनंद उपभोगला आणि तो काल इतका लवकर व्यतीत झाला की त्या सर्व रात्री एका रात्री समान भासल्या. बलरामांच्या सान्निध्यात सर्व गोपी वृंदावनवासी पूर्वी जसे भगवान श्रीकृष्ण आणि बलराम या 2 बंधूंच्या उपस्थितीत प्रसन्न होते तसेच ते प्रसन्न झाले. अशा रीतीने कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान ग्रंथातील बलरामाची वज्रयात्रा नामक अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न झाले. मग आवडली का तुम्हाला बलरामाची गोष्ट? आपण अशाच गोष्टीमध्ये भेटत जाऊ आणि कृष्णाच्या छान छान गोष्टी बघू. आता पुढची गोष्ट आपण पुढच्या भागात बघू.